नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजनेअंतर्गत अनेक युवक युवती सध्या काम करत आहेत। अनेकांचे हाल होत आहेत कारण का 1 ते 2-3 महिन्यांचं पेमेंट त्यांना मिळालेलं नाही। सध्या तरी निवडणुका ज्या होत्या त्यांची आचारसंहिता असल्यामुळे हे पेमेंट थांबवण्यात आलं होतं, परंतु आता येत्या काही दिवसांमध्ये हे पेमेंट तुमचं जमा होणार आहे। सप्टेंबर महिन्यापर्यंत तरी बहुतांश कॅन्डिडेट आहेत यांचं पेमेंट जमा झालं होतं, परंतु चालू महिन्याचं किंवा बहुतेक असे देखील कॅन्डिडेट आहेत चालू महिन्याचं किंवा मागतील 2 ते 3 महिन्यांचं पेमेंट बाकी आहे। त्यामुळे अपेक्षित आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे कॅन्डिडेट लागलेले आहेत त्यांना परमनंट किंवा कायम करण्याचा निर्णय देखील मंत्री घेतील। तर हे सर्व काही येत्या काही दिवसांमध्ये होणार आहे। तर सध्या तरी तुमच्या जिल्ह्यामध्ये जे कॅन्डिडेट आहेत त्यांचं पेमेंट जमा झालं आहे की नाही ही बाब महत्त्वाची आहे। तुमच्या जिल्ह्यामध्ये किती महिन्यांचं पेमेंट जमा झालं हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून इतर कॅन्डिडेटना ही माहिती मिळेल। अपेक्षित आहे की ज्यांचं पेमेंट राहिलेलं आहे आता पुन्हा पेमेंट रिलीज होण्यास सुरुवात होणार आहे। त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जर काही तुमच्या शंका असतील, प्रश्न असतील आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, आमच्यातर्फे माहिती दिली जाईल। त्यामुळे अशा प्रकारे खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।